राज्यात महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय। सर्वच पक्षांनी सभांचा सपाटा लावलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आज सोलापूरमध्ये सभा पार पडली। यावेळी फडणवीसांनी सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं। तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कोल्हापूर, नाशिकमध्ये सभा होणार आहे। काल नाशिकमध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरेंची सभा पार पडली। ठाकरे बंधूंच्या टीकेला आज एकनाथ शिंदे प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंची सभा आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीसांची आज सोलापुरामध्ये सभा पार पडली। यावेळी फडणवीसांनी सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात दर्शन घेतलं। आजपासून श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रेतील धार्मिक विधींना सुरुवात होतीये। त्यामुळे प्रचार सभेआधी फडणवीसांनी सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं। ठाकरे बंधूंच्या सभेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकमध्ये सभा घेणार आहेत। ज्या ठिकाणी ठाकरे बंधूंनी सभा घेतली त्याच मैदानावरती शिंदे सुद्धा सभा घेणार आहेत। यावेळी राज आणि उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला शिंदे काय प्रत्युत्तर देतील ते पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान सभेच्या ठिकाणी मंत्री दादा भुसे, माजी खासदार समीर भुजबळांनी पाहणी केली। विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही निवडणूक लढवत आहोत आणि शिवसेना राष्ट्रवादीचा महापौर महापालिकेत बसेल असा विश्वास मंत्री दादा भुसे आणि समीर भुजबळ यांनी व्यक्त केला। नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे। महापालिका निवडणुकीसाठी भाजप विरोधात शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र आहेत। मात्र युतीतील आणि नाशिक जिल्ह्यातील एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक कांदे आणि भुजबळ हे या सभेदरम्यान एकाच व्यासपीठावरती पाहायला मिळतील। एकनाथ शिंदे यांच्या सभेची तयारी सुरू असताना सुहास कांदे आणि माजी खासदार समीर भुजबळ हे सभेच्या ठिकाणी आलेत। समीर भुजबळ निघताना सुहास कांदे यांची एंट्री झाली। मात्र हे नेते एकमेकांच्या समोर येऊन त्यांनी एकमेकांकडे पाहणं टाळलं। दोन्ही नेत्यांच्या या कृतीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगरमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आज उद्धव ठाकरेंची सभा होतीये। या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे 97 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत। राज आणि उद्धव यांच्या एकत्र सभा पार पडतायत। अशातच उद्या ठाकरे बंधूंची ठाण्यात जाहीर सभा पार पडणार आहे। ठाण्याच्या गडकरी रंगायतन चौकात ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची संयुक्त सभा असेल। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी सुद्धा सध्या सभा घेत आहेत। अशातच आज अकोल्यामध्ये असदुद्दीन ओवेसींची सभा पार पडली। त्याआधी ओवेसींच्या सभास्थळी गोंधळही झाला होता। अकोटमधील एमआयएमचे 5ही उमेदवार यावेळी उपस्थित होते। कालच अकोट नगरपालिकेमध्ये एमआयएमच्या 5 नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन केला होता। दरम्यान ओवेसींनी सभेत पंतप्रधान मोदींची नक्कल करत टीका केली। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीतील भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची नगर शहरामध्ये भव्य रॅली काढण्यात आली। रॅलीमध्ये माजी खासदार सुजय विखे, आमदार मोनिका राजळे आणि आमदार संग्राम जगताप सुद्धा सहभागी झाले होते। दरम्यान अहिल्यानगर महानगरपालिकेवरती भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाच झेंडा फडकेल असा ठाम विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला। राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीची युती अत्यंत प्रभावी विजय मिळवेल। प्रचंड रिस्पॉन्स आहे। रॅली एवढी मोठी झाली आहे, इतक्या गर्दी आहे, लोकांचा उत्साह आहे। नुसती गर्दी नाही आहे तर त्यांच्या रिस्पॉन्स त्यांचा चांगला आहे, प्रतिसाद चांगला आहे। तर मला विश्वास आहे की आमचा विजय निश्चित आहे। तुम्ही राज्यावर दौरा करता, राज्यामध्ये कशी परिस्थिती आहे? राज्यावर छान परिस्थिती आहे। विजयाची निश्चिती आहे। भारतीय जनता पार्टी नंबर 1 चा पक्ष राहील हा विश्वास। राज्यात सत्तेत एकत्र असलेली शिवसेना भाजप महापालिका निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढतायत आणि एकमेकांविरोधातील वादाने नवी मुंबईत तर टोक घातलंय। मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरती निशाणा साधलाय। एकनाथ शिंदेंच्या हलक्यात घेऊ नका या वक्तव्यावरती गणेश नाईकांनी टीका केली आहे। आता सन्माननीय एकनाथ शिंदे काय बोलतात? एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका, मग टांगा पलटी घोडे फरार। अरे मग तुम्ही दुसऱ्यांना हलक्यात घेता ना? ते जी भाषा वापरतात ना की हलक्यात घेऊ नका, गणेश नाईकला पण हलक्यात घेऊ नका। काय बोलतो? मी बोलतो, पर्सनल बोलतो, पक्षाचं धोरण वेगळं असेल, पण मी सांगतो गणेश नाईकला हलक्यात घेऊ नका। गणेश नाईकने सगळी जीवनाचा सगळा पूर्ण आलेख पूर्ण केलाय।
दरम्यान शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी गणेश नाईक यांच्यावरती पलटवार केलाय. एकनाथ शिंदे यांनी आदेश दिला तर आम्ही गणेश नाईक यांचा टांगा पलटी करू असं आव्हान शंभूराज देसाई यांनी गणेश नाईक यांना दिलंय. शिंदे साहेबांचा टांगा पलटी करायच्या गोष्टी लांब राहिल्या. गणेश नाईक साहेबांना म्हणावं, आम्ही जे कार्यकर्ते आहोत शिंदे साहेबांचे, त्यांचा टांगा आधी पलटी करून दाखवा. आम्ही सुद्धा शांत आहे, म्हणजे आम्ही महायुतीत आहे म्हणून शांत आहे. आम्हाला जर शिंदे साहेबांनी आदेश दिला तर साहेब राहू देत बाजूला, साहेबांचा याच्याशी काय संबंध नाही. आम्हीच गणेश नाईकांचा टांगा कुठं फरार करू ते त्याला सुद्धा कळणार नाही. तामिळनाडूतले भाजप नेते के अण्णामलाई यांनी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. मुंबई हे महाराष्ट्राचं शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर आहे असं वक्तव्य त्यांनी केलंय. मुंबई महापालिकेच्या प्रचारासाठी आलेल्या के अण्णामलाई यांनी हे वक्तव्य केलंय, तर त्यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात येते. Modi ji at the center, Devendra Fadnavis at the state, and the BJP mayor and BMC. Because Bombay is not a Maharashtra city; it is an international city, and this city has got a budget of 75,000 crore, not a small money. Chennai's budget is 8,000 crore. Bangalore is 19,000 crore. You need good people sitting in the administration to manage the finance. अण्णामलाईंवरती मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल करून अटक केली पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या राजधानीविषयी तो असं कसं काय वक्तव्य करू शकतो? 106 मराठी हुतात्म्यांचा अपमान भाजपच्या अण्णामलाईने केला असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे. तुमचा स्टार प्रचारक मुंबईत येऊन तुमच्या थोबाडीत मारून गेला अण्णामलाई, बरं का? आता तुम्ही त्याच्या लुंगीमध्ये तोंड लपवणार का? सांगा ना. अण्णामलाई यांच्या वक्तव्यावरती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनीही प्रतिक्रिया दिली आहे. भाषणात जे बोलले त्याचा अनर्थ लावला जातो असं बावनकुळे म्हणाले. भाषणात कधी कधी जे बोलतो व्यक्ती त्यावर अर्थ अनर्थ बेअर्थ लावत असतात लोक. त्यांचा बोलण्याचा रोग काय होता, त्यांचं बोलण्याचं म्हणणं काय होतं, जेव्हा एकदा बघावं लागेल मग त्यावर टिप्पणी करावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.